Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. चुकीची नाही ना. शेवटी ही जागा आपण बघतोय की राजाभाऊ गोडसेपासून ही जागा शिवसेना लढते आहे आणि आजपर्यंत जागा ही शिवसेनेने लढली आहे. मग उत्तर महाराष्ट्रात एकमेव पण जागा आम्हाला ठेवायची नाही का? सगळ्याच जागा भाजपने लढवायच्या का? अशी सगळा सूर उत्तर महाराष्ट्रातून येतो. नंदुरबार असेल, धुळा असेल, जळगावच्या 2 जागा असतील, नाशिकची 1 जागा फक्त आम्हाला मिळते, दिंडोरीसुद्धा आम्हाला मिळत नाही. मग 6 जागेंमध्ये 1 जागा जर शिवसेनेला सोडत नसाल तर मग मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होतो. मग आपण सगळंच काही द्यायचं का? जी जागा आम्ही मागतोय ऑलरेडी ती आम्ही जिंकत आलो आहे. शेवटी युती दोघांची आहे. तुमची आम्हाला मदत आहे, आमची तुम्हाला मदत आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की नाशिकची जागा ही आम्हाला सुटावी. दिल्लीमध्ये अमित शहांसोबत राज ठाकरेंची बैठक झाली होती. यात शिवसेनेचं जे नेतृत्व आहे, तुमची शिवसेना जी आहे, त्याचं नेतृत्व राज ठाकरेंच्या हाती देण्याची चर्चा झाल्याची माहिती आहे. आता हे राज ठाकरे ते नेतृत्व तुम्हाला मान्य असेल का भाऊ? कारण शहाजी बापूंनी म्हटलं की आम्हाला मान्य नाही. मला याच्यातली कुठली गोष्टीची कल्पना नाही आणि असं काही आमच्याकडे सूचनासुद्धा नाही. पण शेवटी जो निर्णय घेतील ते एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि मला तरी असं वाटतं की पक्षाला जे हिताचं आहे, पक्षाला जे पोषक आहे, पक्षाला जे चांगलं होणार आहे तोच निर्णय पक्ष नेतृत्व घेतो. त्यामुळे बातम्या आल्या, काही गोष्टी झाल्या, पण शेवटी पक्षाच्या नेते मंडळीच्या समोर, उपनेत्यांच्या समोर जोपर्यंत ही बाब चर्चेला येत नाही तोपर्यंत आपण ती सत्य मानावी असं मला वाटत नाही. हा बघा, राज ठाकरेंनी समजा नेतृत्व झालं, उद्या शिवसेनेचं नेतृत्व हाती घेतलं तर ते मान्य असेल का आपल्याला? कसं अजून त्या गोष्टीला जर शिक्कामोर्तबच झाला नाही तर आपण त्या गोष्टीमध्ये या ठिकाणी बोलण्यात अर्थ नाही असं मला या ठिकाणी वाटतं. शेवटी एकनाथ शिंदेसुद्धा एक सक्षम नेते आहेत. राज ठाकरेंचा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये काळामध्ये आम्ही आदर केलेला आहे. तो आदर आमच्या मनामध्ये कायम राहणार आहे. पण शेवटी पक्षाचे निर्णय घेण्याकरता फ्लोअरवर या गोष्टी यायला पाहिजे. जोपर्यंत या फ्लोअरवर येत नाही, त्याच्यावर चर्चा होत नाही, शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर चर्चा करणे मला वाटतं ती वायफळ चर्चा होईल असं मला वाटते. बच्चू कडूंनी पण म्हटलेलं आहे आता की महायुतीला आम्हाला जो सन्मान मिळाला पाहिजे, आदर मिळाला पाहिजे, तो मिळत नाही आहे. त्याच्यामुळे महायुती आमचा वापर करून घेत असेल तर आम्हाला विचार करावा लागेल, आम्ही महायुतीतून बाहेर घेऊ अशी पण चर्चा त्यांनी इशारा दिलेला आहे. नाही, त्यांच्या इंटरनल अमरावतीच्या ज्या घटना आहेत त्या आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे की त्यांचं आणि खासदारांचं मागच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे ते थोडे नाराज आहेत. पण मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांची नाराजी दूर करतील. बच्चूभाऊ हे आमचे चांगले मित्र आहेत, एक संघर्षमय नेता आहे. त्यामुळे ते या गोष्टीला निश्चितपणाने समजून घेतील आणि आमच्या महायुतीतच ते राहतील अशी खात्री मला आहे. महादेव जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली होती भाऊ, पण ते आता महायुतीसोबत आलेले आहे परत. आता नाही, जानकर बात करते ना, तर त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या जाणूनच केल्या असतील.